अपघाताचं काय अपडेट? सुवर्णा, अत्यंत दुर्दैवी ही बातमी म्हणावी लागेल. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी आज सकाळी मुंबईहून त्यांनी फ्लाय केलेलं होतं. बारामतीमध्ये त्यांच्या 3 सभा होत्या आणि बारामतीच्या जवळ लँडिंगच्या दरम्यान हे विमान जे आहे ते विमान कोसळले. विमानामध्ये 5 जण होते अशी माहिती मिळते. या सगळ्या प्रकारामध्ये अजित पवार यांना एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. अधिकृतरित्या त्यांच्या तब्येतीबाबतची कुठली अपडेट जी आहे ती अजून देण्यात आलेली नाही. मात्र जे घटनास्थळावरती उपस्थित आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात जो आहे तो अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा अपघात होता आणि या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता जी आहे ती स्थानिकांकडून वर्तवली जाते. अधिकृतरित्या याच्यावरती कुणी बोलायला तयार नाही. मात्र ही घटना जी आहे ते अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल. वैभव, एकदम धक्कादायक गोष्ट आहे ही. दृश्य बघूनच किती गंभीरता या अपघाताची आहे हे समजू शकतं. परत एकदा सांगशील, आतापर्यंत मागचे 10-15 मिनिटं आपण ही बातमी देतोय पण अजित पवारांच्या तब्येतीविषयी काहीच कळत नाहीये. पुन्हा एकदा सांगशील, स्थानिकांकडनं काय दावे केले जात आहेत किंवा काय भीती वर्तवली जाते? जे उपस्थित होते घटनास्थळावर त्यांच्याकडून जी माहिती दिली जाते त्यानुसार हा अपघात हा अत्यंत प्रचंड स्वरूपाचा होता आणि याच्यामध्ये अजित पवार यांना तिथून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं. त्यांची एकूण परिस्थिती जी आहे ती पाहता त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असण्याची शंका जी आहे तिथल्या उपस्थितांकडून व्यक्त केली जाते. 5 जण विमानामध्ये होते ते अत्यंत गंभीर होते. तर तिथले स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार या सगळ्या अपघातामध्ये वाचले असण्याची शक्यता जी आहे ती अत्यंत कमी आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडून मिळते. मात्र या सगळ्यावरती अजून या क्षणी अधिकृत अजून काही कळत नाही, त्यामुळे अशी आपण अपेक्षा करूया की असं काही घडलं नसेल. पण दृश्य काहीतरी वेगळं सांगतायत वैभव. या घडीची मोठी बातमी आहे. खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोज प्रवास करत असतात विमानानं, हेलिकॉप्टरनं. त्यामुळे सगळ्या खरं तर चाचणी असतात विमानाच्या किंवा हेलिकॉप्टरच्या, त्या कडेकोट सुरक्षा किंवा तपासणीमध्ये झालेल्या असतात. पण तरी सुद्धा हा मोठा अपघात घडलाय वैभव. अत्यंत दुर्दैवी आहे. हे विमान जे आहे ते विमान कुठलंय किंवा काय या संदर्भात विमान दुरुस्त होतं की नाही किंवा काही लँडिंगच्या दरम्यान जो अपघात झाला त्या अपघाताचं नेमकं कारण काय या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. मात्र तुर्तास अजित पवार यांच्या जीविताची भीती जी आहे ती वैभव, काही क्षण तू असाच सोबत राहा. आपल्याबरोबर स्थानिक प्रतिनिधी जितेंद्र जाधव सुद्धा उपस्थित आहेत. जितेंद्र, बारामतीमध्ये हे विमान लँड होणार होतं पण आता ही दृश्य बघितल्यावर कळतंय अत्यंत गंभीर अपघात आहे. अजित पवारांच्या तब्येतीविषयी काही कळतंय का? विमानामध्ये जेवढे जे काय होते पायलट्स, त्यांच्या बरोबर जे सहाय्यक होते, या सर्वांना तात्काळ बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं आपल्याला कळतंय. कार्यकर्त्यांना विचारलं असतं, कार्यकर्ते देखील ढसाढसा रडत असल्याचं आपल्याला त्यांच्या फोनवरून कळालेलं आहे. आणि संपूर्ण आता बारामतीमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. नक्की किती प्रमाणात त्यांना गंभीर इजा झालेली आहे याची देखील आपल्याला माहिती तिथं पोहोचल्यानंतरच कळू शकणार आहे. पण अजित पवार यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, याच्याविषयीचं काही अधिकृत कळतंय का? काही माहिती कळतीये का त्यांच्या? आपण साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांकडून आपल्याला माहिती मिळणार आहे. स्थानिकांनी फोन करून जी काही तुमच्यापर्यंत माहिती दिली ती काय स्वरूपाची होती? काय म्हणणं होतं त्यांचं नेमकं? जेव्हा हा अपघात घडला तेव्हा काय परिस्थिती होती? बारामतीच्या धावपट्टीपासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर गोजोबावी हे गाव आहे आणि या गोजोबावी गावामधून ज्यावेळेस विमान खाली उतरत असताना विमानाचे पायलटचे नियंत्रण सुटले आणि हे विमान डायरेक्ट थेट धावपट्टीवर कोसळलेले आहे. धावपट्टीच्या बाजूला जी धावपट्टी आहे त्या ठिकाणी जाऊन कोसळलेले आहे. यामध्ये संपूर्ण विमान तर क्रॅश झालेच आहे. शिवाय आज विमानामध्ये जे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा त्यांच्या बरोबर अंगरक्षक असतील किंवा सहाय्यक असतील यांना देखील त्या ठिकाणी इजा पोहोचलेली आहे आणि ते देखील
म्हणजे अतिशय म्हणजे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आपल्याला कळतंय. नक्की. तुर्तास धन्यवाद जितेंद्र, माहिती दिल्याबद्दल. तुम्ही लवकरात लवकर रुग्णालयामध्ये पोहोचा आणि तिथून सगळी अपडेट आपल्यापर्यंत द्या, प्रेक्षकांपर्यंत आपण ती पोहोचूया. मात्र आत्ता परिस्थिती शांत राहण्याची आहे जोपर्यंत अजून काहीही माहिती, अधिकृत माहिती समोर येत नाही. आत्तापर्यंत काय काय घडलंय ते आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया. वैभव आपल्या सोबत आहेतच. अजित पवार हे आज सकाळी मुंबईमधून निघाले. बारामतीमध्ये आज त्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये 3 सभा होत्या. त्यातल्या गोजूबावी या गावामध्ये पहिली सभा होती, जी बारामती विमानतळापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर गाव आहे. पण त्याच्या आधीच विमानतळात म्हणजे जी धावपट्टी होती त्याच्या बाजूलाच हे विमान लँड होण्यापूर्वीच कोसळलं. पूर्णपणे विमान आगीच्या भक्षस्थानी गेलेलं आहे. गंभीर असा हा अपघात आहे. यामध्ये अजित पवारांसोबत 2 ते 3 जण होते असं कळतंय. सगळेच्या सगळे जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळते. अजित पवार यांच्याविषयी बोलताना तिथले स्थानिक सगळे ढसाढसा रडत होते अशी माहिती मिळते. पण अजित पवारांसुद्धा जखमी झालेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं कळतंय. त्यामुळे आता अजून अपडेट आपल्यापर्यंत यायच्या आहेत. सगळ्या प्राथमिक गोष्टी समोर येत आहेत. पण 3 सभा आज होत्या. सकाळ लवकर सुरू झाली अजित पवारांची, पण तरी देखील त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळते आणि गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे. आता एम्स मधूनच आपल्याला काय ते अपडेट कळू शकेल. अजित पवार किती गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत किंवा त्यांची प्रकृती कशी आहे याविषयी. पण मोठी बातमी आहे आज दिवसभरातली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादा हे बारामतीमध्ये गेलेले होते त्यांच्या दौऱ्याकरता आणि त्या दरम्यानच त्यांना अपघात झालेला आहे. त्यांच्या विमानाला अपघात झालाय. ते आणि त्यांच्याबरोबर अजून 2 ते 3 जण होते. सगळेच्या सगळे गंभीर जखमी झालेत असं कळतंय. आणि आत्ता बारामतीकर बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये. ढसाढसा रडतायत कारण आपल्या नेत्याचा मोठा अपघात झालेला आहे. अजित पवार हे गंभीर जखमी असल्याचं कळतंय. अजून सुद्धा त्यांच्या तब्येतीविषयी काहीही अपडेट येत नाहीये समोर. पण प्रचंड गर्दी परिसरामध्ये झालेली आहे. हा गोजूबावी या गावाच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावरचा परिसर आहे. विमानतळाच्या म्हणजे बारामतीची जी धावपट्टी आहे त्याच्या अगदी बाजूलाच हे विमान कोसळलेलं आहे. विमानाचे सगळे तुकडे झालेले दिसत आहेत. विमानाला आग लागलेली दिसते. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे. या अपघातामध्ये कोणी वाचलं असेल अशी शक्यता थोडी कमी आहे. पण आत्ताच आपल्याला बोलता येणार नाही असं अनुमान आपल्याला काढता येणार नाही. दृश्य बघून मात्र जे काही आपल्याला वाटतंय ते आपण सांगतो आहोत की प्रचंड गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे. यामध्ये अजित पवार स्वतः सुद्धा जखमी झालेले आहेत. त्यांना एम्सला नेण्यात आलेलं आहे. 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि त्यात अजित पवार सुद्धा होते. अजित पवार यांची पहिली सभा ही 11 वाजता गोजूबावी या ठिकाणी होणार होती, पण त्याआधी 9 वाजताच हा अपघात झालेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, धक्कादायक बातमी आहे आणि अत्यंत मन विचलित करणारी बातमी आहे. प्रचंड आग लागलेली आहे. विमानाचे तुकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. गंभीर दुखापत 5 जणांना झालेली आहे. पण ही दृश्य मात्र नक्कीच विचलित करणारी आहे. धावपट्टी जी आहे बारामतीची त्याच्या बाजूलाच असलेल्या जागेवर हा अपघात घडलेला आहे. अजित पवार हे जखमी झालेत आणि त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं कळतंय. याच्या व्यतिरिक्त 4 ते 5 जण सुद्धा जखमी आहेत. त्यांनाही रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या विमानाला अपघात झालेला आहे. 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामध्ये अजित पवार सुद्धा जखमी झालेले आहेत. हे विमान लँड होत होतं आणि ते लँड होत असताना काही तांत्रिक बिघाड झाला का वैमानिकाचं नियंत्रण सुटलं याच्याविषयीचे सगळे अपडेट्स अजून यायचे आहेत. पण गोजूबावी इथं 11 वाजता त्यांची सभा होणार होती. त्याच्या आधीच खूप मोठी घटना घडलेली आहे अजित पवार यांच्या विमानाबाबत. त्यांच्या विमानाचं लँड होत असताना त्याचा अपघात झालेला आहे. फार मोठी घटना आहे. या आधी सुद्धा अशा घटना घडल्या नाहीयेत का? तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या लँडिंग संदर्भात अनेक अडचणी आल्या आणि काही काळाकरता तणाव निर्माण झाला, गोंधळ झाला. पण आत्ता जी आपण घटना बघतो आहोत ती थोडी अधिक गंभीर आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचं लँड होत असताना जरा गंभीर अपघात त्यांच्या विमानाला झालेला आहे. त्यांच्या विमानाचे तुकडे तुकडे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या विमानाच्या तुकड्यांना आग लागलेली सुद्धा बघायला मिळते. आता तिकडे सगळ्या यंत्रणा पोहोचलेल्या आहेत.
तातडीनं यंत्रणा कामाला लागल्या. अजित पवार आणि इतर चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव स्थानिक प्रतिनिधी आहेत, ते काही वेळामध्ये आता एम्समध्ये पोहोचतायत आणि तिथून आपल्याला अपडेट देतील. वैभव आणि अभिजित हे देखील आमचे प्रतिनिधी आपल्याला सगळी अपडेट देत आहेत. जिथून कुठून अपडेट मिळेल, जिथून कुठून ताजी आणि अचूक माहिती मिळेल, घाई होणार नाही माहिती देताना, या सगळ्याची काळजी न्यूज 18 मराठी घेत आहे आणि तुमच्यापर्यंत ताजी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ही घटना गंभीर आहे, मोठी आहे. खरं तर कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, त्याची पूर्ण तपासणी केली जाते. सगळ्या नियमांची पूर्तता झालेली आहे की नाही हे तपासलं जातं. आजही त्याप्रमाणे झालेलं असणारच, पण तरी देखील दुर्दैवी आणि गंभीर अपघात घडलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा. अजित पवार यांच्या पायाला चक्र लावलेलं असतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण जेव्हा निवडणुकांचा काळ होता, आता नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या असतील, त्यानंतर महापालिकेच्या असतील, पूर्ण जसं मुख्यमंत्री पायाला चक्कर लावून फिरत असतात तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पायाला अक्षरशः चक्री लावून फिरत होते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे होते आणि आज सुद्धा बारामतीमध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा दौरा होता. 3 सभा आज त्यांच्या होत्या बारामतीमध्ये. त्यामध्ये गोजूबावी या गावात त्यांची पहिली सभा होती 11 वाजता. त्याच्या आधीच 9 वाजता ही मोठी घटना घडलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला जबर अपघात झालेला आहे. या अपघाताची जर दृश्य पाहिली तर आपलं मन विचलित होऊ शकतं. गंभीर अशी ही घटना आहे. अजून सुद्धा या विमानात अजित पवार आणि त्यांच्याबरोबर असलेले 3-4 जण जे जखमी झाल्याचं कळतंय, पण अजून सुद्धा पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. अजित पवार या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असं कळतंय. आमचे प्रतिनिधी जितेंद्र काही वेळामध्ये एम्समध्ये पोहोचतील आणि तिथून आपल्याला अपडेट कळू शकेल. या घटनास्थळावर जिथे अपघात झालाय ते विमानतळ म्हणजे धावपट्टी जी आहे बारामतीची, त्या बारामतीच्या धावपट्टीच्या थोडंसं बाजूलाच हे विमान कोसळलेलं आहे. तर कशामुळे हे विमान कोसळलं, तांत्रिक बिघाड झाला या विमानात की अजून काही घडलं, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं का, वैमानिकाची चूक आहे का तांत्रिक बिघाड आहे, हे सगळं आपल्याला कळेल. मात्र सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे हे कळणं की अजित पवार सुखरूप आहेत. अजित पवारांबरोबर असलेले जे सगळे प्रवास करणारे होते ते सगळे सुखरूप आहेत हे आपल्याला आधी कळायला हवं आणि त्याकरता अजून काही कालावधी जाणार आहे. आत्ता सगळ्यात आधी नेमकं काय घडलं आणि सगळ्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार सुरू झालेले आहेत का हे आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे आणि त्याचेच प्रयत्न आमचे प्रतिनिधी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा अपघात आहे. हा किरकोळ अपघात नाही आहे. लँड होताना थोडंसं विमान धावपट्टी सोडून गेलं वगैरे असं झालेलं नाही आहे, तर धावपट्टीच्या अगदी बाजूला विमान पूर्णपणे कोसळलंय. या विमानाचे तुकडे झालेले दिसत आहेत आणि काही भागांना विमानाच्या आग लागलेली आहे असं सुद्धा दिसतंय. यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 3 ते 4 सहकारी होते. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीकडे रवाना झालेल्या आहेत. अजून एक मोठी बातमी येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर आता फक्त 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि या 15 ते 20 मिनिटांमध्ये खूप वेगवान घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार रवाना होत आहेत बारामतीकडे, सुप्रिया सुळे या रवाना होत आहेत बारामतीकडे. गंभीर असा हा अपघात आहे आणि त्यामुळे ही बातमी बघितल्या सगळे अजित पवारांचे नातेवाईक बारामतीकडे रवाना होत आहेत आणि हे साहजिक पण आहे कारण गंभीर अपघात आहे हे दिसतच आहे. अजित पवारांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीचे अजून अपडेट यायचे, मात्र